हरिओम. मी नंदा करड भासने, कोराडी सेंटर हिंदी उपासना केंद्र इथून बोलते आहे. 2019 पासून मी इथे जुळली आहे. मुंबईचा जो कार्यक्रम होता भक्ती संगीताचा, त्याच्या आधी मी इथे जुळले. अशीच एकदा कापसेताईकडे आली बसायला. त्यांना विचारलं की हा फोटो कोणाचा, तर त्या म्हणे बापूंचा आहे म्हणे. मग त्यांनी सांगितलं पूर्ण त्यांचं सविस्तर. नंतर मी कापसेताईकडे आली एक वेळा, तेव्हा मग त्यांनी सांगितलं की हे बापू आहेत आणि इथे दर शनिवारी उपासना असते, आपल्याला सेंटरही मिळालेलं आहे. मग मी आली. माझ्या मनात तरी मी यायची, उपासनेला यायची वगैरे, बापूच्या फोटोकडे पाहायची आणि म्हणायची की तेव्हा माझे वडील नव्हते, माझे वडील 90 वर्षाचे होते तेव्हा वारले. म्हणायची की बापू हे आपल्या वडिलांसारखेच दिसतात. म्हणून मी नेहमी असं मनात ठेवायची की बापूचं मला एकदा तरी दर्शन घडावं. तर अनायसे योग आला. त्या डिसेंबर महिन्यात होता 2019ला तो कार्यक्रम DY पाटीलच्या स्टेडियममध्ये. तेव्हा मला बापू दिसले आणि एकदम रडायला आलं खूप, की म्हटलं जसे आपले वडील होते तसेच हे बापूही आपले वडिलांसारखेच आहे. म्हणून मग त्याच्यानंतर काही दिवसांनी आता या 2022मध्ये मग मी येत गेली नेहमी इथे उपासनेला दर शनिवारी आणि सांगायची बापूला जे काही व्हायचं ते सगळं. तर माझ्या मुलाचं 2009मध्ये पहिलं ऑपरेशन झालं होतं पोटाचं. तेव्हा त्याचं अपेंडिक्स फुटलं होतं. मग तो रडा. म्हटलं काही होत नाही, आपले बापू आहे आपल्या पाठीशी, तुझं काहीही होणार नाही, सगळं काही ठीक होईल. त्याच्या आधी मोठ्या मुलाने सगळ्या टेस्टिंग केल्या त्याच्यामध्ये त्याच्या अन्ननलिकेमध्ये 4 ब्लॉकेज होते. तर डॉक्टरनी सांगितलं की याचे 4 ब्लॉकेज म्हणजे अन्ननलिका कट करावी लागते, मोठं ऑपरेशन आहे आणि त्याची हेल्थही ऑपरेशन लाईक होतीच नाही. मग तो 17 तारखेला मी ज्या दिवशी आली त्याच दिवशी त्याला संध्याकाळी भरती करायचे. त्या आधीचे रिपोर्ट सगळे घेतले त्याचे. त्याला हिमोग्लोबिन कमी, त्याला प्रोटीन कमी, त्याला ॲल्युमिनियम कमी, हे सगळं कमी होते आणि त्याचे पाय असे चांगले सुजून गेले होते. हातही खूप सुजले होते, चेहऱ्यावरही सूज आली होती. काहीही खाल्लं, सोजी जरी खाल्ली तरी त्याला उलटी होऊन जायची, काहीही पचायचं नाही. मग अशा स्थितीत त्याला नेलं, भरती केलं दवाखान्यामध्ये. तर लांजेवाड डॉक्टरचं जे हॉस्पिटल आहे रामदासपेठला, तिथे त्यांच्या हॉस्पिटलचं काम सुरू होतं. म्हणून त्यांनी साई मंदिर चौक आहे वर्धा रोडला, त्या साई मंदिर चौकमध्ये क्रिटिकल केअर सेंटर आहे तांबे, विलास तांबेचं, त्या हॉस्पिटल त्यांचे मित्रच आहे ते फ्रेंड, त्या हॉस्पिटलला भरती केलं. जेव्हा त्याचे सगळे रिपोर्ट्स पाहिले की याच्या शरीरात ऑपरेशन लाईक याची बॉडीच नाही आहे, म्हणजे सगळे प्रमाण याचे कमी आहे. पोटॅशियम कमी, प्रोटीन कमी, हिमोग्लोबिन कमी, ॲल्युमिनियम कमी. त्यांनी 4 दिवस 17 ते 20 तारखेपर्यंत त्यांनी सगळे ऑपरेशन लाईक त्याची बॉडी बनवली. तेव्हा आम्ही रोज बापूला सांगायचं की बापू याला कसंही करू, याला दुरुस्त करायचं आहे. कारण मला 2च मुलं आहे आणि याचं म्हणजे एकच मुलगा आहे, याला काही जास्त वर्षही झाले नाही लाईफचे त्याच्या. मग ते झालं. मग त्यांनी काय केलं, सगळं प्रमाण आणलं व्यवस्थित, पण ॲल्युमिनियम लावायचं ना, दुसऱ्या दिवशी त्याचं प्रमाण एकदम खाली चाललं जायचं. हिमोग्लोबिनचं प्रमाण रक्त द्यायचं, रक्ताची हे लावायची तर तेही खाली जायचं, प्रोटीनचंही खाली जायचं. असं करता करता त्या डॉक्टरने 4-5 दिवस लावले आणि ते का म्हणाले ते लांजेवाड डॉक्टर की म्हणे जर याचं ऑपरेशन आपण केलं नाही तर याचं ती एक्सपांड होऊन जाईल ती नलिका, अन्ननलिका, आणि त्याच्यात मग आम्ही काही शाश्वती देऊ शकत नाही. तशी आम्ही आता हे 2रं ऑपरेशन आहे, आतमध्येही सर्जरी आहे आणि बाहेरही सर्जरी आहे. तेव्हा हे पूर्ण काही हा दुरुस्त होऊ शकणार नाही. तर मग आता काय करायचं, ऑपरेशन करणं तर जरुरी आहे. मी प्रयत्न करतो म्हणे, यश देणं हे भगवंताच्या हातात आहे. मग आम्ही रोज, मी तिथं दवाखान्यात होती 4 दिवस आधी, रोज तिथं हनुमान चालीसा पाठ, गजर वगैरे म्हणायचं. कापसेताईलाही मध्ये फोन लावला, म्हटलं असं असं आहे, तर बापू आहे ना म्हणे आपल्या पाठीशी, त्याच्यामुळं काही होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. मग असं करता करता त्याची बॉडी त्यांनी 21 तारखेला ऑपरेशनला आणली. बरं, जसं त्याला ऑपरेशन थिएटर त्यांनी पण वाचलं, हनुमान चालीसा वगैरे त्यांनी वाचला, पण जसं त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं तशीच लाईन गेली. त्याच्या पहिल्याही ऑपरेशनच्या वेळेस लाईन गेली होती
आणि दुसऱ्याही ऑपरेशनच्या वेळेस मग माझे 10 गेले आणि 5च राहिले. म्हटलं आता हा काही वाचणं फार कठीण आहे. मग मी इतक्या जोरात संतापली. बापू म्हटलं तुम्ही आहे आणि बाबासाहेब आहे, तुम्ही इथे याचे 2-3 डॉक्टर करणारे ऑपरेशन, पण तुम्ही तिथे जाऊन बसा आणि तुम्ही स्वतः ऑपरेशन करा, त्याच्याशिवाय माझा मुलगा काहीही केल्या वाचणार नाही. अशी मी खूप अशी मनातून जोरात असे रागवल्यासारखी बोलली. तर मग नंतर मग त्याचं पूर्ण जवळजवळ 4 तास ऑपरेशन चाललं आणि 4 तास ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर खाली आले आणि ते डॉक्टर स्वतः रडायला लागले. आम्ही तर सगळे रडतच होतो. ते डॉक्टर स्वतः रडायला लागले की तुमचा मुलगा वाचला म्हणे, एवढ्या मोठ्या ऑपरेशनमधून तुमचा मुलगा वाचला म्हणे. तेव्हाही त्याचं 2 किलो अन्ननलिका काढून टाकली होती. मोठी असते म्हणजे ते लहान इंटेस्टाईनमध्ये ती काढून टाकली. तर त्यांनी नंतर मग ते मुंबईला पाठवलं पूर्ण. त्यांना असा शक होता त्या डॉक्टर लांजेवालांना की तांबे डॉक्टर आणि एक काने डॉक्टर म्हणून होते, त्यांना असा शक होता की याला एक तर TB असू शकते किंवा कॅन्सर असू शकते. पण मी बापूला इतके हात जोडले, इतके हे केलं मनातून प्रार्थना की बापू याचं काही नको निघू दे, सगळा रिपोर्ट नॉर्मल होऊ दे. तर त्याचा पूर्ण रिपोर्ट 8 दिवसांनी रिपोर्ट आला, पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आला. तोपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हते. हे अशी असीम कृपा बापूची आमच्यावर आहे की काही विचारूच नका. एक मार्ग आम्हाला आमच्या वडिलांनी दाखवला होता बाबासाहेबाचा, आणि हा दुसरा मार्ग यांच्या घरी आलो, यांच्या केंद्रावर, तेव्हापासून हा मार्ग मिळाला. मला जसे माझे वडील वाटायचे तसेच बापूही वाटते. आणि बापूचं नाव घेऊन जे काही मी काम करते ना ते सक्सेस होते. असं एकही काम नाही की ते सक्सेस होणार नाही. माझ्या मिस्टरांचं सुद्धा एन्जिओप्लास्टी झाली, त्यांना डोळ्याच्या ऑपरेशनसाठी नेलं, दुसऱ्या ऑपरेशनसाठी नेलं, त्यांच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी. तर त्यांचं एन्जिओप्लास्टी तिथेही डॉक्टर डिस्नेनी सांगितलं की 99% ब्लॉकेज आहे. त्याच्या आधी 1 महिना आधी पावसाळ्यात जुलैमध्ये. तर ते ऑपरेशन सांगितल्याबरोबर ते काम नाही, तुम्ही दुसऱ्याच दिवशी घ्या यांना ऑपरेशनसाठी, कारण यांना तुम्ही घरी न्याल तर यांना अस्थमा आहे, अस्थमाचा यांना अटॅक येऊन आणि 99% त्यांचं ब्लॉकेज आहे. त्यांनी मग स्टेंट टाकला. तेव्हाही बापूची प्रार्थना केली, तेव्हाही बापूंनी मला खूप साथ दिली. त्यांचंही ऑपरेशन सक्सेस झालं. श्रीराम अंबदला.